करत आहोत. बालादा तरे यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. सुभाजी शरद आपण देखील आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक मंचावरती आपण अनेक कुंदेगावच्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांना इथे सन्मानित करत आहोत. यशवंतजी सुतार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. सुभाजी शेळे यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. चला मॅचला देखील आपण सुरुवात करत आहोत. जातोय आपण पुन्हा एकदा मॅच कडे. सलामीवीर दोन खेळाडूंची ओपनिंग पेअर सध्या दाखल झाले मैदानावरती. पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय. पंचांकडे गाडी घेऊन आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सागर आहे. वेगवान चेंडू आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर. पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती आगास करत असताना डावाचा प्रारंभ शुभारंभ केला षटकाराने. 6 धावांनी अकाउंट ओपन केलंय. टीम वडाचा पाडा संघ जबरदस्त सुरुवात करत असताना पहिला चेंडू डी पेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटक्याला ग्लान्स केलं, उडवलं. वेदांत आणि अश्विनची जोडी आपण पाहतोय. इथे देखील शॉट डाऊन पुल करण्याचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. खाली क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रामध्ये चेंडू झाला एक टप्प्याच्या सीमा पार. दुसरा देखील इथे चांगला फटका आपण पाहिला त्यावरती मिळाल्या 4 धावा. बॅक टू बॅक चांगल्या धावा येताना पाहायला मिळाल्या. टीम वडाचा पाडा संघ वेदांत पाटील पहिल्या चेंडूपासून आक्रमक आणि आक्रमकता सिद्ध करताना पाहायला मिळाला. आणि वेदांत पाटील पहिल्या चेंडूपासून त्याचा जलवा सध्या मैदानावरती दाखवण्यासाठी सिद्ध झालाय. जबरदस्त बॅटिंग. वरती आक्रमक करताना पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्र धारण केला. ही स्पर्धा आपण पाहतोय SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. या आपल्या हक्काच्या वाहिनीवरती ही आपण स्पर्धा कव्हर करतोय. SK एंटरटेनमेंट म्हटलं तर या भिवंडी तालुक्यामधील एक अतिशय नामवंत आणि अतिशय थेट प्रक्षेपण आपण अनेकदा पाहिले. चांगल्या क्लॅरिटीची ही वाहिनी आपण पाहतोय. आपल्या हक्काची वाहिनी SK एंटरटेनमेंट आणि त्याच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये तिसरा चेंडू घेऊन सध्या जात असताना बॉलिंग ट्रॅक वरती मार्गदर्शक असेल गोलंदाज सागर. वेदांत पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. हा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला. कुठेतरी खेळाडूच्या अगदी फलंदाजाच्या अगदी मिनिट पासून थोडा दूर ठेवला आणि योग्य टप्प्यावरती चेंडू ठेवत असताना 1 फॉर दी ओव्हर असा पंचाने चेंडू देखील घोषित केलाय आणि एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहिला. त्यावरती पंचाने सध्या ताकीद दिली आहे गोलंदाज सागर याला. एक वॉर्निंग देत असताना पंचाने सांगितलं 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील दर्शविलाय. पुन्हा एकदा लॉफ्टेड जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द ग्राउंड उपस्थित आहे. मिस्टेक होणार नाहीये. इथे पहिला विकेट जात असताना वेदांत पाटीलची विकेट फिनिश झाली आहे. वेदांत पाटील बाद. ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल चेंडू अगदी बॅटचा मिरवरती घेत असताना बॅटचा अगदी टोवरती चेंडू लागला. जो मिडल ऑफ द फटका खेळायचा होता तो मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. त्याच अनुषंगाने इथे टॉपेज घेतले आणि तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता. त्या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित केलं. वेदांत पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती सध्या दाखल झालाय. योगेश घोडविंदे सध्या आलेत तिसऱ्या क्रमांकावरती आणि तिसऱ्या क्रमांकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते.
हॅलो. या ठिकाणी पहा कुठेतरी कॉलिंगची कमतरता पाहायला मिळाली आणि फलंदाज आले आणि लगेच मागचा आल्या पावली माघारी परतले गेले. तर रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागेल. ती वडाचा पाडा संघ आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतील. योगेश घोडविंदे अगदी गोल्डन डक वरती बाद होताना ते पाहतोय आणि या स्पर्धेला आपण पाहतोय खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्याबद्दल आपण पाहतोय नरेश पाटील विधी नरेश पाटील वडवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि आम्ही त्याचा स्वीकार करतोय. थँक्यू नरेश पाटील. नवीन फलंदाज एंटर झालाय इन ॲट नंबर 4 वरती आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचा गडी एक खेळाडू देखील इथे मैदानावरती दाखल केलाय. त्याच्यामुळेच मी म्हणे की कुठेतरी पहिलाच फटका एक ती फसला. त्यामध्ये क्षेत्ररक्षक चांगले धावा करत होता आणि त्यानंतर आणि योगेश आले आणि त्यांना कुठेतरी रनआउटच्या सुरुवात बाद होऊन परतावलं गेलं. ही थोडीशी कहाणी राहिली मॅच मध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती अगदी जबरदस्त 2 हिट आपण पाहिले आणि हिट करत असताना एक षटकार आला. त्यानंतर एक चौका ठोकला. त्यानंतर थोडीशी कहाणीमध्ये पुन्हा एकदा पलटवार झाला. पलटवार हे क्रिकेटच्या मैदानावरती होत असतात आणि पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये खूप काही आपण पाहिलं. षटकार आला चौकार आला त्यानंतर विकेट्स गेली त्यानंतर पुन्हा रनआउटची विकेट आली त्यानंतर डॉट बॉल आले. असे अनेक आपण या पलटवार पाहिले आपण पहिल्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती राजेश पवार आलेत दुसऱ्या षटकासाठी. एक्सपिरियन्स कंपेनर ऑफ टीम धामणगाव. आपण अनेकदा पाहिले जय महाराष्ट्र धामणगाव संघापासून या खेळाडूला खेळताना पाहिलंय आणि सिटी क्रिकेटचा तासा पाठीमागे आपण पाहिलेला हा अनुभव. आणि राजेश पवार हे नाव मात्र क्रिकेटच्या पटलावरती भिवंडी तालुक्यामध्ये एक चांगलं प्रगत खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. राजेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट हॅम पेसर गोंद आहे. कटर चेंडूचा अनेकदा वापर करतो. विविधतेने नटलेल्या चेंडूचा त्याच्याकडे भरणा आहे. त्या गोलंदाजाला आपण पाहतो पहिला चेंडू. इथे फटका पहा बॅटचा अगदी टो वरती लागला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी भावेश भोईर आले. यष्टांच्या पाठीमागे सज्ज आहेत आणि चेंडूला अडवला गॅदर झाला. तद्वरती एकच धाव इथे कंप्लीट करत असताना टीम वडाचा पाडा संघ साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग त्याने स्वीकारली आहे. मात्र असं वाटत वेदांत पाटील ज्या ऍक्शनने ज्या मूड मध्ये खेळत होते तदनंतर असं वाटलं की वेदांत पाटीलला खऱ्या अर्थाने मासला 50-60 पर्यंत नेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. प्रयत्न देखील जबरदस्त होते मात्र तिथे सागरने त्यांना बाद करून घोषित करायला भाग पाडलं. इथे पहा इथे जबरदस्त चेंडू अपील स्ट्रॉंग अपील आहे. इथे फलंदाज बाद एच अँड टेकन. भावेश भोईरचे जबरदस्त यशस्वी आपण पाहिलं. त्या ठिकाणी फलंदाज अजून एक बाद झालाय. अजून एक धक्का लागत असताना टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ धक्के क्रमांक 3.
यानंतरचा पुढचा सामना असणार आहे KM11 सांगोडे विपक्षामध्ये प्रचित 11 खांडपे. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण देखील या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. रिपोर्टिंग करा की लगेच आपण मधल्या इनिंग मध्ये फर्स्ट इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण लगेच टॉस देखील तुमचा करणार आहोत. राजेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. जबरदस्त कटर चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा खोलात टाकले चेंडू, अगदी फुल लेनचा चेंडू टाकला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन उपस्थित आहे. अतिशय इकॉनॉमिकल षटक आणि जबरदस्त चेंडू. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूवरती फुल लेंथ, प्रत्येक ऍक्शन मध्ये बदल. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू त्याला खोदून काढलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडी फंबल झाली आहे. मात्र तिथे 2 धावा येण्यापासून कुठेही रोखू शकत नाही. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याची चपलाई आपण पाहिली त्या चेंडूवरती, जिथे क्षणाचाही विलंब न करता एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या मध्ये करण्यामध्ये एक जबरदस्त चपलाई आपण पाहिली. राजेश पवार सध्या इकॉनॉमिकल षटक टाकण्यासाठी चर्चेमध्ये आहे या मैदानावरती. इथनं पाहावं लागेल काय पंच इशारा दर्शक आणि पंचांनी घोषित केलाय. तिने यशानं सोडून जाणारा चेंडू होता. इट इज व्हाईट बॉल आणि 1 एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल स्कोर बोर्ड वरती. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतो. पहिला सामना अगदी थाटामध्ये मानाने सन्मानाने जिंकला मायू 11 धामणगाव संघाने. इथे बॅटची टॉपेज आहे, तिथे आपण पाहिला शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. एकच धाव आली या चेंडूवरती आणि प्रत्येक चेंडूवरती आपण या षटकामध्ये पाहिले राजेश पवार जबरदस्त इकॉनॉमिकल षटक टाकतोय. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आणि त्याच कारणामुळे पहिल्या सामन्यामध्ये एक बलाढ्य PTC मधील एक नामवंत संघ विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाला परास्त करण्यामध्ये त्यांनी जबरदस्त ताकद दाखवली आहे. धामणगाव संघ जबरदस्त अजून एक चांगला चेंडू पाहिला राजेश पवार या षटक्यामध्ये. प्रत्येक चेंडूवरती अगदी विविधतेने नटलेले चेंडू टाकले. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आपण पाहिलं. षटक देखील कंप्लीट झाले. दोन षटक कंप्लीट आणि 2 षटक्यानंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 18 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं 10 धावा आणि तदनंतर येणाऱ्या 10 चेंडूमध्ये धावा आल्यात. रनआउटची विकेट कॅच आउट आहेत. ओके, पंचांनी या ठिकाणी खेळाडूला बाद घोषित केले. अनदर विकेट डाऊन टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीम. धक्का क्रमांक 4 आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये 4 गडी गमावले गेले. 6व्या क्रमांकाचा खेळाडू सुद्धा एंटर झालाय मैदानावरती. रोहित घोडविंदे आलेत. आज देखील एक चांगला संघ आपण इथे पाहणार आहोत. एक मोठी टुर्नामेंट या कुंदे गावाला आपण पाहतोय. अनेकदा मोठा इतिहास राहिलाय की मोठमोठे संघ इथे आपण गोरसैबी असेल, धानेव असेल, पोगाव असेल, मानकोली, वेले, भाटाले, कुडूस टीम असेल, असे विविध मोठमोठे संघ अनेकदा आपण स्पर्धेमध्ये पाहिलेत. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजेच आम्ही कुंदेकर आयोजित माऊली प्रतिष्ठान स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक आणि ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा म्हणून या कुंदे गावाला आपण पाहत असतो, रिप्रेझेंट करताना पाहतोय. आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा या सीझन मध्ये नव्याने आपल्या सर्वांच्या भेटीला एक नवीन मैदानावरती नवीन स्पर्धेचा आगाज आपण पाहिला. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक एक जबरदस्त स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. त्यामधील आपण हा पहिला दिवस स्पर्धेचा उद्घाटनीय सामना देखील आपण पाहिला आणि त्या स्पर्धेमधील आपण अनेक विविध मोठमोठे संघ, स्टारकास्ट संघ पाहणार आहोत. इथे पहा पुन्हा एकदा एज अँड टेकन. अजून एक अनदर विकेट डाऊन. अनदर विकेट गोज टू टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीम. आणि भावेश भोईर काय जबरदस्त यष्टांच्या पाठीमागे काय जबरदस्त चपलाईने यष्टिरक्षण करताना पाहायला मिळाले. गोलंदाज देखील आपण पाहिले. सूरज आलाय. नवीन बॅटर इन एट नंबर 7 वरती दाखल होतोय. विवेक आलेत. इथे कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप करणं देखील तेवढं गरजेचं राहील. सामना 3 षटकांचा आहे. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं काय जबरदस्त वेदांत पाटीलने सुरुवात तर जबरदस्त खतरनाक केली होती आणि मात्र तिथनं कुठेतरी केलेलं कमबॅक हे राजेश पवारने केलेलं कमबॅक असेल, सागरने केलेलं कमबॅक
म्हणजे आतापर्यंत संघाला मोठ्या ज्या धावसंख्येपर्यंत जातो त्या रोखण्यासाठी सध्या तरी मी म्हणेन एक जबरदस्त कामगिरी जबरदस्त गोलंदाजी केली आहे मायू 11 धामणगाव संघ। इथे पुन्हा एकदा अगदी कटर चेंडूचा वापर केला, तिथे दोघांमध्ये तालमेल पाहिले नाहीये, विकेट किपर आणि गोलंदाज याच्यामध्ये तालमेल साधलं नाही, त्याच्यामुळे ही कॅच ड्रॉप झाली आहे, चेंडूपर्यंत पोहोचले देखील नाहीयेत। इथनं पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल। नाईन्टीन रन विदाउट विकेट डाऊन झाले आतापर्यंत, पाच गडी गमावले गेलेत आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा आतापर्यंत जमा केल्या, त्यामधील मी म्हणेन की 10 धावा वेदांत पाटीलच्या होत्या, तदनंतर केलेला कमबॅक, त्यानंतर फक्त खर्च केल्या धावा 9। हे सर्व चित्र आपण पाहिले या मॅच मध्ये आणि मयू 11 धामणगाव संघ एक चर्चेमधलं नाव आहे सध्याच्या हंगामामधील, मागच्या सीझनचा देखील आपण विचार केला, एक चांगली टीम या परिसरामध्ये उदयाला आलेला संघ आपण पाहतोय। भिवंडी परिसर असेल, मनकुली परिसरामध्ये देखील जाऊन आपली हुकूमत त्याने दाखवली आहे। पहा पुन्हा एकदा कटर चेंडूचा वापर, एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूवरती विविधता आणि व्हेरिएशन करत असताना प्रत्येक लेफ्टी गोलंदाजाला अगदी त्याचा जवळून चेंडू फिरवणं, रायटी गोलंदाज त्याचा जवळून चेंडू फिरवणं, हे सध्या विविधतेने नटलेले अनेक चेंडूचा वापर या गोलंदाजाने केलाय। इथे देखील फुल टॉस आहे, त्या फुल टॉस वरती देखील फायदा घेता येत नाहीये, तिथे देखील चांगला चेंडूचा वापर केला, व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय। आणि शॉर्ट लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेग असणं गरजेचं नाहीये, कारण वेगाने जेवढा चेंडू टाकाल तेवढ्या वेगाने बॅटवरती चेंडू येतो, तेवढा वेगाने फटका देखील मोठा येत असतो। मात्र ज्या वेळेला तुमच्याकडे विविधता असेल, तुमच्याकडे अगदी कटर चेंडूचा वापर असेल, फिंगर रोल ज्या वेळेला तुम्ही करत असता त्यावेळेला तुमच्या गोलंदाजावरती आक्रमण करणं फलंदाजाला तेवढं सोपं नसतं, आणि सोपं नसत असताना ज्या वेळेला गोलंदाज अशा प्रकारचे विविधतेने नटलेले चेंडू टाकत असतो त्यावेळेला फलंदाज देखील अगदी त्याचा माइंडसेट होत नसतो, आणि त्या माइंडसेट होत नाही, त्याच्यामुळे फटका खेळताना कुठेतरी डबल माइंडेड होतो, आणि ज्या ठिकाणी फटका खेळायचा त्या ठिकाणी खेळता येत नाहीये, आणि कुठेतरी चुकीचा शॉट सिलेक्शन होतो आणि तिथे तो फसला जातो। इथे पुन्हा एकदा टॉपेज आहे, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज आले, चेंडू खाली, इथे बॉल जायचा आणि तिथे कॅच ड्रॉप होते, कुठेतरी अगदी रॉंग एंडने तो झेल घेण्याचा प्रयत्न गोलंदाज करत होते, मात्र चेंडू पर्यंत पोहोचले, मात्र चेंडू हाताला लागला नाही, निसटला गेला, तिथं 2 धावा कंप्लीट केल्या। अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज सूरज आहे, सूरज म्हटला तर सन म्हटला तर सूर्य म्हटलं तर भास्कर, अशा अनेक नावाने आपण संबोधतो, मात्र मयू 11 धामणगाव संघाचा हा सूरज अगदी या चमकतोय। पुन्हा एकदा पहा, खोलात टाकलेला चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न आहे, सन्मान दिला त्या चेंडूला, तिथे एक धाव कंप्लीट आहे, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद, अजून एक धक्का लागत असताना पाहायला मिळाला टीम साई स्पोर्ट्स वडाचा संघाला, ज्या ठिकाणी आपण पहिला सामना ते जिंकले होते, तदनंतर आपण पहिला दुसरा सामना जिंकताना पाहायला मिळाला मयू 11 धामणगाव संघ लगेच त्यांचा आपण सेकंड फेरीमधील पहिला सामना खेळवतोय। 3 षटकांच्या अखेरीस धावा सध्या जमा झाल्या धावफलकावरती, 22 धावा, 23चं टार्गेट आहे, शॉर्ट बट स्वीट हे टार्गेट सध्या सेट केलंय, आणि त्यानंतर आपण जातोय, पहिला इनिंगचा खेळ तर समाप्त झालाय। आणि या ठिकाणी आपण पाहतोय कुंदेगावचे एक लेजेंडरी क्रिकेटर SSS केबल नेटवर्कचे प्रॉपरेटर सुभाषजी पाटील यांना सन्मानित आपण करूया मंचावरती। यशवंतजी सुतार मामा आपण या आपल्या पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही संपन्न करत आहोत, आणि मी विनंती करेन आमचे गुरुवर्य भजन सम्राट आणि स्वतः आपण ज्याचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात संजयजी पाटील यांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील संपन्न करायचा आहे। KM 11 सांगोडे विपक्षामध्ये प्रचित 11 खांडपे या 2 संघांमध्ये आपण टॉस देखील करत आहोत, आणि या ठिकाणी आपण पाहतो सुभाष पाटील यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करत आहोत। यशवंतजी सुतार यांच्या शुभास आपण सन्मान करत आहोत।
चला आपण टॉस देखील इथे संपन्न करत आहोत आणि मी विनंती करेन टॉस साठी सुभाषजी पाटील आपण या. सुभाष पाटील आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील संपन्न करत आहोत. एका बाजूला संघ असणार KM11 सांगोडे विपक्षामध्ये प्रचित 11 खांडपे. या दोन संघामध्ये आपण नाणेफेक करत आहोत. चला बुटिंग करा. प्रचित 11 खांडपे संघ फर्स्ट अँड लास्ट ऑफिशियल संघाला. चला सुभाष पाटील हे त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत. नाण्याच्या दोन बाजू असतील. एका बाजूला स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला भूमिक स्पोर्ट्स. खांडपे संघ टॉसचा कॉल देत आहेत. BS स्पोर्ट्स आणि टॉस देखील संघाच्या बाजूने. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मंचावर संपन्न व्हा. टॉस जिंकलाय. पहिल्या फेरीतील सामना आहे आणि टॉस किती इम्पॉर्टंट होता. खूपच असा इम्पॉर्टंट टॉस होता. आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा विचार करू. 4 षटकांचा सामना. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर अगदी त्याच परिसरामध्ये आपण पाहतोय. सावध परिसराला बिलॉंग करतोय. त्या ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी कराल त्यांना किती धावांचा टार्गेट पासून रोखण्याचा प्रयत्न असेल. आम्ही त्यांना कमीत कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहतोय हे ऍटमॉस्फिअर पाहता ही स्पर्धा आपण पाहतोय नवीन मैदानावर त्याबद्दल काय म्हणशील. छान असा ग्राउंड आहे. इथे आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. टीम KM सांगोडे संघ प्रथमतः बॅटिंग आली आहे. बॅटिंग करत असताना समोर संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. त्यांच्या समोर किती धावांचा टार्गेट सेट करण्याचा ऍज अ कॅप्टन माइंडसेट असेल 35. आणि ऍज अ कॅप्टन किती आपल्या फलंदाजावरती देशील. कोणते स्ट्राईक बॅट्समन असेल त्यांच्याकडे संपूर्ण जिम्मेदारी त्यांना घेण्याचा ऍज अ कॅप्टन ती भूमिका देशील. सचिन आहेत. मॅच देखील सुरू होते. मॅच रफ अँड टफ तील संघ नाहीये. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स टीम प्रचित 11 खांडपे वन इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. चला आपण जातो मॅचला. ज्या ठिकाणी सुरुवात केली जाते सुरुवात करत असताना सध्या पाहायला मिळेल तब्बल 22 धावा केल्या. 23 धावांचा टार्गेट सुद्धा सेट केले. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होईल. साई स्पोर्ट्स वडाचा पांढरा संघ. फटका तर चांगला आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर. टायमिंग प्रॉपर. लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून फटक्याला ग्लान्स केले. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा रिषपार आलाय चौकार. चेतन आणि सतीशची जोडी आपण पाहतोय. चेतनने अगदी पहिल्या चेंडूवरती मिड ऑफच्या क्षेत्रामधून जबरदस्त फटक्याला ग्लान्स केलं. इथे फटका फसलाय. फलंदाज देखील होईल बाद. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक करून देणारा चेंडू टाकला. इथे बॅटची टॉपेज घेतली आणि शॉट फायनिंगच्या क्षेत्रामध्ये असल्या क्षेत्ररक्षकाने कोणती चुकी न करता धक्का दिलाय. ती मयू 11 धामणगाव संघाला आणि इथे लागत असून धक्का क्रमांक पहिला.
झालेत. स्वतः एवढं मोठं टार्गेट नाहीये, मात्र गोलंदाजी अगदी जर योग्य टप्प्यावरती प्रत्येक चेंडूवरती विकेट्स डॉट बॉल असे जर येत राहिले तर बास देखील टर्नओव्हर होऊ शकते साई स्पोर्ट्स वडाचा वडा संघाचा अगदी बाजूने. मात्र तरी देखील गोलंदाजाचा कस या ठिकाणी लागणार आहे. गोलंदाजीची अगदी धार आहे ती त्यांना दाखवावी लागेल, कारण गोलंदाजीचा विचार केला तर इथनं कुठेतरी पलटवार करण्याची ताकद त्यांना दाखवावी लागेल, तरच मायू 11 धामणगाव संघाला तुम्ही परास्त करू शकता. अदरवाईज कधी सामना तुमच्या बाजूने जिंकू देणार नाहीये. इथे सबमरीन चेंडू पाहिला, प्रचंड वेगाने चेंडू टाकला गेला, पडल्यानंतर खाली राहतो अगदी जमिनीला घरंगळत. चेंडू अगदी यष्टरक्षकच्या हातामध्ये गेला, तिथे आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल आणले, विकेट जर घेतले अगदी तर ही मात्र मॅच टर्न ओव्हर होऊ शकते. यानंतर देखील मोठी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला आले. KM 11 सांगोडे विपक्षामध्ये प्रचित 11 खानपे, द बिग मॅच. इथे पाहावं लागेल, पंचाने घोषित केलाय इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स, अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे संबोधला गेला पंचांच्या माध्यमातून. आणि फर्स्ट ऑफ ऑल वॉर्निंग दिली पंचाने, 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दर्शविलाय. नक्कीच पाहू शकेल ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी एक्स्ट्रा बाउन्स पाहिला, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, मात्र कुठेतरी त्या दिशेवरती नियंत्रण नाहीये आणि चेंडूने एवढा बाउन्स घेतला की प्रचंड बाउन्स. आणि तिथे पंचाने सध्या वॉर्निंग दिली की 1 फॉर द ओव्हर असा इशारा दर्शविलाय. पुढचा चेंडू बॅटची टॉपेज आहे तडम्यान क्षेत्रामध्ये, चेंडू अगदी वाऱ्याच्या वेगाने झेपावर, चेंडू जाईल गॅप सिलेक्शन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल सीमा पार. आला हा दर्जेदार चौकार. फटक्यामध्ये आपण क्लास पाहिला आणि क्लास दाखवत असताना क्लासिकल अंदाजामध्ये हा चौकार ठोकलाय. स्विच हिट आहे, स्विच हिटचा फटका पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये आणि थर्डमॅन बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र चेंडू थांबवणं त्यांचा आवाकाच्या बाहेर सध्या तरी आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक इनिंग दुसरा हा चौकार आलाय. क्रॉस बाटेड फटका आणि तिथनं हा येतो डॉट बॉल. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा लागला, धावफलकावरती 13. येणारे चेंडू असतील 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत तब्बल 10 धावा, म्हणजे चेंडूंपेक्षा धावा अगदी कमी स्वरूपात पाहायला मिळत आहेत. एक गडी गमावले गेले, त्या ठिकाणी सतीशला आपण पाहतो. सतीश म्हटला एक मोठा स्टार खेळाडू आहे. 13 धावा झाल्यात आणि अजून 10 धाव्यांची गरज आहे. सतीश असतील, राजेश पवार असतील, एक अतिशय जुने क्रिकेटपटू या संघाचे. जेव्हापासून आपण जय महाराष्ट्र संघ उदयास आला त्या क्षणापासून आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंना एक जबरदस्त खेळ त्यांचा अनेकदा आपण पाहिलाय. सतीश एक डावखुरी हाताचे अगदी स्टायलिश आणि एक बिग हिटर म्हणून आपण सिटी क्रिकेटमध्ये देखील त्यांचा अनेकदा खेळ पाहिलाय. सतीशला आपण पाहतोय आणि जबरदस्त खेळ करत असताना इथनं संघाला मागच्या मॅचमध्ये देखील कुक्ष संघाविरुद्ध एक जबरदस्त बॅटिंग त्याने पेश केली. एक बिग षटकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले आणि तिथनं त्या संघाला विजयापर्यंत नेण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर आलेला शेवटचा फिनिशिंग टच भावेश भोईरने दिला. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिला. अनेक चांगले स्टारकास्ट आहेत, यंग ब्रिगेड आपण देखील पाहतोय, त्यामध्ये अनेक लेजेंडरी क्रिकेटर आहेत त्या संघामध्ये. आणि अशा प्रकारे हा नवीन संघ सध्या तरी चर्चेमध्ये आहे. मायू 11 धामणगाव संघ त्यांचे पुरस्कर्ते देखील त्यांच्या सोबतीने आहेत.
वेदांत आलाय. वेदांत पाटील नवीन दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती. सध्या पच्चारगड अगदी गाड घेऊन पुन्हा आता सज्ज होईल आणि जितना आता 10 धावा त्यांना रोखायचा आहे. 10 धावा अगदी करू द्यायच्या नाहीयेत. मात्र प्रतिस्पर्धी संघाचे बॅटिंग ऑर्डर मध्ये आपण पाहिले टॉप ऑर्डरचे जे फलंदाज आहेत अगदी स्टार कास्ट आहे. मात्र त्यांच्या समोर या 10 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल का? इथे फटका देखील आपण पाहिला तर फटका एवढा ताकदवर नव्हता. मात्र गॅप सिलेक्शन टायमिंग अगदी प्रॉपर होतं आणि चेंडू जाईल पुन्हा आता सीमा पार. सतीशच्या बॅटबद्दल हा आलाय चौकार. प्रशांत भोईर फॅम टीम आपण पाहतोय. मयू 11 धामणगाव संघ अनेकदा आपण मागच्या सीझन पासून पाहतो. प्रशांत भोईर हे नेहमीच त्या संघाला पुरस्कृत करत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून हा संघ आपण इथे चर्चेमध्ये पाहतोय. प्रशांत भोईर यांना देखील आपण इथे पाहू शकाल. ते देखील उपस्थित आहेत. त्यांच्याच मुलीच्या नावाने आपण हा संघ पाहतो. मयू 11 धामणगाव संघ एक चर्चेतलं नाव आहे. इथे पुन्हा फटक्यामध्ये अगदी मोठा खेळाचा होता. बॅटची टॉपेज आहे. इथे तू मेमेकर असताना इथे विकेट सध्या जाईल का पाहावं लागेल. फलंदाज बाद असेल. धाव घेण्याचा प्रयत्न मध्ये सतीशाने नकार दिला. मात्र ज्या वेळेला तो अगदी नॉनस्ट्राइक गेट मध्ये अगदी धावत वेगाने निघाला मात्र गाडीला ब्रेक लावणं तेवढं सोपं नव्हतं. अखेर त्या गाडीला ब्रेक न लावता कुठेतरी त्या क्षेत्ररक्षकाला त्याने अगदी वेल जज केले आणि फलंदाजाला बाद करण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले आणि यशस्वी प्रयत्न होत असताना फलंदाज बाद झालाय. इथे अगदी सॉफ्ट आणि फटका टच पुश करो खुश रहो या प्रकारचा फटका सुद्धा सजवला गेला. एवढं मोठं टार्गेट तर सेट नव्हतं. मात्र माइंडसेट एक होता की 2 ते 3 चौकार आले त्यानंतर आपण सिंगल डबल घेतले तर हा अगदी चेसेबल आहे हा स्कोर. आणि त्याच प्रयत्नामध्ये सध्या सतीश आणि त्याच्या सोबतीने फलंदाजीसाठी पाहिले तर नवीन बॅटर आलेत वेदांत. फटका या ठिकाणी आपण पाहिला तर अगदी सॉफ्टने चेक केला होता. तिथे मिस जस्ट झालं. एक धाव सध्या इथे कन्वर्ट झाली आहे. चला मैदानात जे चेंडू आहे ते अगदी येऊ देऊ नका. फिनिशिंग टच कोणता फलंदाज या ठिकाणी देईल ते देखील पाहावं लागेल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. एका टप्प्याने चेंडूला उचलला फेकला. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. सतीशचा मागच्या मॅच मध्ये आपण खेळ पाहिला. एक जबरदस्त बबलू पाटील वरती त्याने आक्रमण केलं होतं आणि त्यानंतर या मॅच मध्ये देखील अगदी एक अनुभव सध्या जोखत असताना फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्नामध्ये आहे. मॅचला अगदी लवकर फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये तर तो प्रयत्न करतोय. 21 धावा झाल्यात. 2 धाब्यांची आवश्यकता इथे भासणार आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय मात्र नो मार्क्स त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होईल का. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करतोय मात्र इथे पहा 2 धावा कंप्लीट झाला. मॅच फिनिश. गेम इज ओव्हर. सामना जिंकलाय प्रशांत भोईर फॅम टीम. अर्थातच सामना जिंकलाय मयू 11 धामणगाव संघ. वेल प्लेड गाईज अँड हार्ड लक टीम. साई स्पोर्ट्स वडाचापाडा संघ इथनं तुमचा हा प्रवास सध्या संपलाय. मात्र पुढील येणाऱ्या टुर्नामेंट साठी तुम्हाला आणि तुमच्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मास मध्ये देखील आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल ज्याने पुन्हा एकदा इकॉनॉमिकल षटक टाकलं. ज्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की अनुभव किती महत्वाचा असतो. आणि झालेत फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहतोय येणार जे संघ आहेत त्यांना देखील आपण विनंती करूया की लवकर रिपोर्टिंग करा.
आणि या आयोजनाला आपलं देखील हातभार लागेल, यामध्ये प्रयत्नशील राहा की जेणेकरून